आज आम्ही पावट्याचा मसाले भात बनवायला जाणार आहोत. त्यासाठी थोडे पावटे बॉईल करून घ्यायचे. एक बॉईल आले की बंद करू शकता. आणि बॉईल करताना थोडंसं मीठ घालायचं. स्वच्छ दाणे धुवून घ्यायचे, बॉईल करायचे, मीठ घालायचं. हे मी पावटा उकळून घेतला होता. आता आपण तूप तापवायला ठेवलं आहे. त्याच्यात लवंग, मिरे, दालचिनी, चक्री फूल, जायपत्री सगळं घातलेलं आहे. तमालपत्री हे आणखीन 2-3 वांगे होते माझ्याकडे म्हणून मी घातले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालावं वाटलं तर घाला, नाहीतर वांगे भात वेगळा सेपरेट करू शकता. आणखीन दाण्यांचा भात वेगळा करू शकता. मी एक अख्खी मिरची पण टाकली आहे. छोटी इलायची टाकलेली आहे हिरवी. तुम्ही मसाला पण टाकू शकता. जे आपल्याला घालायचं ते घालू शकते मसाले आपल्या इच्छेनुसार. थोडं तुपात मी हे परतून घेत आहे. इकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे. मसाले भाताला कधी पण गरम पाणीच घालायचं. आता आपण थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट, आणखीन थोडासा गरम मसाला घालणार आहोत. हे बघा, थोडंसं हळद, थोडीशी मीठ, थोडंसं तिखट, थोडंसं धनिया पावडर, आणखीन हा गरम मसाला मी घालत आहे. गोडा मसाला म्हणू शकता, गरम मसाला म्हणू शकता. मी हा घरगुती घरी केलेला आहे. आणखीन आपण सगळे दाणे घालून घेतले आहेत त्याच्यात. आता गरम पाणी ओतून आपण ह्याला झाकून ठेवणार आहे. झाकून शिजवा. कुकर ची शिट्टी लावू नका, लगेच शिजतो. कारण आपण भिजवलेला असतो तांदूळ, आणखीन परतवलेला असतो छान तुपात, त्यामुळे. हे बघा, मी छान उकळलेलं पाणी ह्याच्यात घातलं आहे. खतखतीत उकळलेलं पाणी मसाल्या भाताला कधी पण घालायचं, म्हणजे मग भात थोडासा लवकर शिजतो, आणखीन मोकळा शिजतो. दाणा त्याचा कच्चा राहत नाही आणि मोकळा मोकळा पण वाटतो. हे दोन्ही पर्पज होतात, त्याच्यासाठी गरम पाणी घालायचं. आता आपण पाण्याला थोडंसं चाकून बघू शकता, मीठ कमी जास्त करू शकता. चला मग एन्जॉय करा मसाले भात. बाय. बघा, 80% कुक झालेला आहे. अजून थोडंसं ह्याच्यात पाणी आहे. त्या पाण्यामध्ये 20% कुक होऊन जाईल. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही कुक होत आहे, तर असं प्रकारे झाकण ठेवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. अशा प्रकारे पाणी घाला ताटावरती. आणखीन हे थोडंसं स्टीम होऊन मग वाफ खालती पण बसते. आणखीन तुमचा भात करपणार नाही. आणि जर कमी परत वाटलं तर हेच पाणी तुम्ही परत तांदूळात घालू शकता. हा मस्त आमचा मसाले भात वाफवलेला छान तयार झाला आहे. एक दाणा मोकळा झालेला आहे. आणि अशा पावसात हा भात किती टेस्टी लागतो. तर मग एन्जॉय करा, बनवा आणि एन्जॉय करा गरमागरम मसाले भात. बाय.